नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। देशाच्या रेल्वे वाहतुकीत नागपूरचे महत्त्व सातत्याने वाढत असताना पहिली अमृत भारत एक्सप्रेस उद्या शुक्रवारी नागपूरला पोहोचणार आहे। भौगोलिक दृष्ट्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम मार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूरला वाहतूक केंद्राचा दर्जा आधीच प्राप्त झाला असून आता या एक्सप्रेसमुळे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे। ओबीसी आरक्षण नष्ट झाल्यामुळे मानसिक तणावाखाली जाऊन एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यात घडली आहे। 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या या तरुणाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। भारताच्या संरक्षण सिद्धतेत आज ऐतिहासिक भर पडली आहे। DRDOने विकसित केलेल्या मध्यम पल्ल्याच्या अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर प्रणालीतून यशस्वी चाचणी पार पडली। या चाचणीमुळे आता धावत्या ट्रेनमधूनही क्षेपणास्त्र सहजपणे डागणे शक्य झाले आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे। पॅसिफिक महासागरावरून निर्माण झालेले आणि नंतर तीव्र झालेले सुपर टायफून रागासाने तैवान, फिलिपिन्स, हाँगकाँग आणि चीनमध्ये हाहाकार केला आहे। यामुळे तैवानमध्ये किमान 15 जणांचा मृत्यू झाला असून 46हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर फिलिपिन्समध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे। आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती रिहाना तिसऱ्यांदा आई झाली आहे। या सिंगरने एका छोट्या राजकुमारीला जन्म दिला आहे। रिहानाने इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांसह ही बातमी शेअर केली असून तिचे चाहते आणि सेलिब्रिटी तिला आई झाल्याबद्दल अभिनंदन करत आहे। भारताविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू शाहिबजादा फरहान यांनी गनशॉट सेलिब्रेशन केले होते। त्याचवेळी गोलंदाज हारिस रऊफ यांनी प्रेक्षकांकडे 6-0 असे दाखवले आणि विमान कोसळल्यासारखे हातवारे केले। या वर्तनावर BCCIने नाराजी व्यक्त करत ICC कडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे। BCCIने दोन्ही खेळाडूंच्या वर्तणुकीबद्दल ICCला ईमेल पाठवून कठोर कारवाईची मागणी केली आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।